एस न्यूजनं राधानगरी तालुक्यातील एसटीची सेवा वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या देवाच्या झाडाच्या फांद्यांमुळे बंद करण्यात आल्यानं प्रवाशांची गैरसोय होत असल्याबद्दलचं वृत्त प्रसारित केलं होतं। या वृत्ताची दखल घेत एसटी प्रशासनानं एसटी सेवा पुन्हा सुरू केली आहे। गावच्या समस्येबद्दल आवाज उठवल्याबद्दल ग्रामस्थांनी एस न्यूजचे आभार मानलेत। राधानगरी तालुक्यातील ऐनी गावातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बस सेवेवर अवलंबून आहेत। मात्र ही बस सेवा बंद केल्यानं विद्यार्थ्यांना दररोज 8 ते 10 किलोमीटर पायपीट करावी लागत होती। ऐनी पंडेवाडी मार्गावरील नागोबाचं झाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्यानं राधानगरी आगारानं या गावाकडे येणारी एसटी बस सेवा बंद केली होती। पंडेवाडी गावच्या हद्दीत हे नागोबाचं झाड आहे। देवाच्या नावानं असलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यास ग्रामस्थ धजावत नव्हते। त्यामुळे एकीकडे श्रद्धा आणि दुसरीकडे गावाच्या मूलभूत वाहतूक सुविधेचा प्रश्न असा पेच निर्माण झाला होता। या समस्येवर एस न्यूजनं सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं। हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत, ग्रामस्थ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एसटी प्रशासन यांनी समन्वय साधत आवश्यक कार्यवाही केली। त्यानंतर राधानगरी आगारानं ऐनी गावासाठी एसटी बस सेवा पुन्हा सुरू केली। यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळालाय। एसटी बस सेवा पुन्हा सुरू झाल्यानं ऐनी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत एस न्यूजचे विशेष आभार मानलेत। ऐनी एसटी सेवा बंद असलेली ऐनी वाड्यावस्त्यातील गावांना एक 8-10 किलोमीटरचा प्रवास जो पायी पीपीट करायला लागणार होता ते एस न्यूज जे या बातमीचं जे पाठपुरावा करून जे आमच्या एसटी सेवा सुरळीत चालू केली या सगळ्या माध्यमांचं मी आभार व्यक्त करत आहे। लोकांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडून त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम एस न्यूजनं केलं, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्यात।